Hello, my dear friends and dear students. Today we are going to learn about the poem of 11th standard English. And the title of the poem is There is Another Sky. This poem is in unit number 2nd, and the number of the poem is 2.3, page number 76 of 11th standard English book. So, welcome again on my channel. In today's video session, we are going to see the introduction of the author Emily Dickinson and the complete poem, which is of only two stanzas. So it will be finished in the only one session. Okay. So, but before moving ahead, you have to subscribe my channel and like my videos and press the bell icon button so that you will receive all the notifications of my upcoming videos. Fine. So let us move towards the introduction of author, and she is Emily Dickinson. Emily Dickinson is very positive writer. She is a motivational writer also. Now let us start with the introduction. Emily Dickinson, 1830 1886, that is her period, means she was 56-year-old when she was died. Emily Dickinson is an American poet of the 19th century. She lived a lonely life. Most of her poems are motivational and philosophical. Okay, so Emily Dickinson ही अमेरिकन पोएट आहे, 19th सेंचुरीची पोएट आहे आणि तिने एकाकी जीवन जगलेली आहे. ती म्हणजे तिच्या आयुष्यामध्ये कोणीही नव्हतं, एकटं तिने आपलं जीवन व्यतीत केलेलं आहे. मोस्ट ऑफ हर पोएम्स आर मोटिवेशनल अँड फिलॉसॉफिकल. मोटिवेशनल म्हणजे दुसऱ्याला प्रोत्साहित करणाऱ्या तिच्या पोएम्स आहेत, आणि फिलॉसॉफिकल म्हणजे तत्वज्ञान सांगणाऱ्या तिच्या पोएम्स आहेत. कारण ती आयुष्यभर एकटी राहिली असल्यामुळे जीवनाचं तत्वज्ञान तिने चांगल्या प्रकारे अभ्यासलेलं होतं, आणि म्हणून ती लोकांना फिलॉसॉफिकल मेसेजेस किंवा फिलॉसॉफिकल नॉलेज द्यायला समर्थ होती. दे आर युनिक टू हर इरा and are characterized by simple and short lines. So they are means तिच्या ज्या पोएम्स आहेत त्या कशा होत्या तर युनिक होत्या, म्हणजे बाकीच्या रायटर्सपेक्षा तिच्या पोएम्समध्ये वेगळं काहीतरी होतं. टू हर इरा, इरा मीन्स तिचा जो काळ होता, पिरियड, एज. सो तिचा जो काळ होता तो काळ कसा होता, त्या काळामध्ये तिच्या पोएम ज्या होत्या त्या युनिक समजल्या जायच्या, काहीतरी डिफरंट समजल्या जायच्या. अँड आर कॅरेक्टराइज्ड बाय सिम्पल अँड शॉर्ट लाईन्स. सो तिच्या पोएम या कशा होत्या, सिम्पल होत्या, आणि तिच्या पोएममध्ये खूप कमी लाईन्स राहायच्या किंवा छोट्या छोट्या लाईन्समध्ये ती पोएम्स लिहायची. या दोन ज्या आहे, सिम्पल आणि शॉर्ट, ही तिच्या पोएमची काय होती, कॅरेक्टरिस्टिक्स होत्या, वैशिष्ट्य होते तिच्या पोएमची. शी ऑफन युज्ड स्लॅन्ट राईम्स अँड अनकन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन. सो आता ती काय करायची तर स्लॅन्ट राईम्स ती यूज करायची. आता त्या पोएममध्ये जे रायमिंग स्कीम आहे ती कशी यूज करायची तर स्लॅन्ट. आता स्लॅन्ट म्हणजे काय तर ऑड लाईन जी आहे त्या ऑड लाईनला रायमिंग असायचं. आणि म्हटलंय की अनकन्व्हेन्शनल कॅपिटलायझेशन. अनकन्व्हेन्शनल म्हणजे अनट्रॅडिशनल, की जे पुरातन काळापासून चालत नाही आलेलं, नव्याने काहीतरी तिने लोकांना इंट्रोड्यूस केलेलं आहे. सो तिचं जे रायटिंग होतं ते कन्व्हेन्शनल होतं, मॉडर्न होतं, मॉडर्न कॅपिटलायझेशन अँड पंक्च्युएशन. सो ती नवीन काळाचे जे पंक्च्युएशनचे नियम होते ते ती वापरत होती, कॅपिटलायझेशनचे जे नियम होते ते ती वापरत होती. म्हणजे तिच्या पोएमची प्रत्येक लाईनची सुरुवात जी आहे ती कॅपिटलनी व्हायची. हर पोएम्स आर द जाम्स अँड हाइम्स ऑफ लाईफ इन ऑल इट्स शेड्स. सो व्हॉट इज जाम्स अँड हाइम्स, इथे म्हटलेलं आहे बघा, हर पोएम्स आर द जाम्स अँड हाइम्स ऑफ लाईफ.
आता आपल्या आयुष्यासाठी तिच्या पोएम्स काय ठरत होत्या तर मंत्र, म्हणजे ती एक आपल्याला मंत्र देत होती जगण्याचा. आता जगण्याचा मंत्र म्हणजे तर आपल्याला कसं जगायचं हा मेसेज ती आपल्याला सांगून जात होती. सो त्या मंत्राला त्यांनी म्हटलं आहे जाम्स अँड हाइम्स. हाइम्स म्हणजे मंत्र. इन ऑल इट्स शेड्स, म्हणजे तिच्या पोएमचा आपण कुठल्याही बाजूनी विचार केला तरी तिची पोएम काही ना काही मेसेज आपल्याला देऊन जायची. आता नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये काय सांगितलंय की ही जी आपल्याला पोएम दिलेली आहे देअर इज अनदर स्काय, त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे, काय मेसेज रायटरनी दिलेला आहे ते आपल्याला सेकंड पॅरेग्राफमध्ये सांगितलेलं आहे. सो लेट्स सी व्हॉट इज इट. देअर इज अनदर स्काय इज अन इन्स्पिरेशनल पोएम विथ अ मेसेज ऑफ नेव्हर से डाय. आपल्याला माहिती आहे की आपल्यापैकी बरेच लोक लवकर आयुष्यातून हार मानतात. सो मग त्या हार मानणाऱ्या लोकांसाठी ही जी पोएम आहे ही इन्स्पायर करणारी पोएम आहे, मोटिवेशन देणारी पोएम आहे. सो प्रत्येकाने जर ही पोएम आपण वाचली तर आपल्याला कधीही आत्महत्येचा विचार येणार नाही. सो तिची पण ही पोएम इन्स्पिरेशनल पोएम आहे आणि याच्यामध्ये कोणता मेसेज दिला आहे, नेव्हर से डाय, म्हणजे स्वतःला कधीही असं म्हणू नका की मी आता मरतो किंवा मी आता मरणार किंवा मला मरायचं आहे, असं कधीही तुम्ही म्हणू नये. सो त्या निगेटिव्हिटीमधनं बाहेर काढणारी ही पोएम आहे. इट इज अ पेट्रार्कन सॉनेट विथ अन ऑक्टेव्ह अँड अ सेस्टेट. आता पेट्रार्क नावाचा एक रायटर होता आणि त्याच्या नावाने सॉनेट ओळखल्या जात होतं. सो दोन प्रकारचे सॉनेट्स असतात, एक शेक्सपिरियन सॉनेट आणि एक पेट्रार्कन सॉनेट. सो पेट्रार्कन सॉनेट हे कसं असतं तर ऑक्टेव्ह अँड सेस्टेट, म्हणजे त्याच्यामध्ये दोन पॅराग्राफ असतात. पहिला पॅराग्राफ जो आहे तो ऑक्टेव्हचा असतो म्हणजे 8 लाईन्सचा, आणि दुसरा पॅराग्राफ जो असतो तो सेस्टेटचा असतो म्हणजे 6 लाईनचा. बरोबर, म्हणजे पहिला 6 लाईनचा दॅट इज ऑक्टेव्ह, सेकंड पॅराग्राफ 6 लाईनचा, सॉरी पहिला 8 लाईनचा दॅट इज ऑक्टेव्ह आणि दुसरा 6 लाईनचा दॅट इज सेस्टेट, म्हणजे 8 + 6 इज 14. सो 14 लाईनची पोएम ती असते ज्याला सॉनेट म्हणतात. ओके, सो आपण बघूया की ही आहे का सॉनेट. ओके, सो पहिला पॅराग्राफ बघा, याच्यामध्ये बघा आपण काउंट करूया इथे, या लाईन्स मोजा तुम्ही, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. सो या 8 लाईन्स आहेत म्हणून हे झालं ऑक्टेव्ह, OCTAVE, ऑक्टेव्ह, जे 8 ओळींचं आहे. ओके, आणि पुढचं बघूया खालचा पॅराग्राफ, 1 2 3 4 5 आणि 6, म्हणून याला म्हटलं आहे सेस्टेट. सेस्टेट, सेस्टेट मीन्स 6 लाईन. सो वन पॅराग्राफ इज ऑफ 8 लाईन, सेकंड पॅराग्राफ इज ऑफ 6 लाईन. सो 8 + 6 इज 14. बरोबर, आणि शेक्सपिरियन सॉनेट जे आहे म्हणून याला पेट्रार्कन सॉनेट म्हटलं आहे, ज्याच्यामध्ये ऑक्टेव्ह आणि सेस्टेट असतं. ओके, आणि शेक्सपिरियन सॉनेट जे आहे ते कसं असतं तर 4-4 ओळींचे 3 पॅराग्राफ म्हणजे 4 त्रिक 12 आणि 2 ओळीचं एक पॅराग्राफ म्हणजे 14. सो ते पण 14 ओळींचं असतं आणि हे पण 14 ओळीचं असतं, पण दोघांचं जे डिवायडेशन आहे ते डिफरंट आहे. एकामध्ये 6 + 8 + 6 आहे आणि दुसऱ्यामध्ये 4 + 4 + 4 + 2 असं त्याचं डिव्हिजन केलेलं आहे. ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज सॉनेट. नेक्स्ट बघूया आपण, द पोएट इज कम्युनिकेटिंग विथ हर ब्रदर थ्रू अ लेटर. सो ही जी खालची पोएम आहे आपल्याला दिलेली, ही त्या ऑथरनी कोणाला लिहिली आहे तर तिच्या भावाला लिहिलेली आहे. शी एनकरेजेस हर ब्रदर नॉट टू गेट डिप्रेस्ड अंडर एनी सर्कमस्टान्सेस अँड प्लीड्स टू हिम टू रिटर्न होम. आता त्या ऑथरचा जो भाऊ आहे, इमिली डिकिन्सनचा भाऊ, तो घर सोडून गेलेला आहे आणि तो कम्प्लिटली डिप्रेस्ड सिच्युएशनमध्ये आहे, म्हणजे तो नकारात्मक झालेला आहे आयुष्याच्या बाबतीत. मग तिने ही पोएम लिहून त्या भावाला असं म्हटलेलं आहे की तुझ्या आयुष्यामध्ये कुठलेही सर्कमस्टन्सेस असू दे, कुठलेही कसंही वातावरण असू दे, कुठलीही सिच्युएशन येऊ दे,
तरीही काय करायचं नाही, हरायचं नाही. आयुष्याला कधीही हरायचं नाही, डिप्रेस व्हायचं नाही. आणि ती काय करते, प्लीड करते. प्लीड मीन्स रिक्वेस्ट करते तिच्या भावाला, कशासाठी, टू रिटर्न होम, घरी परत येण्यासाठी. लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस. मग ती समजवते आपल्या भावाला की लाईफ इज फुल ऑफ चॅलेंजेस. आज जर तुम्ही हरलात तर दुसरं चॅलेंज तुमच्यापुढे उभं आहे. त्याच्यामुळे तुम्ही एका चॅलेंजला हरल्यानंतर आयुष्य सोडून देऊ नका. ओके, तर नेक्स्ट चॅलेंज ॲक्सेप्ट करा. वन कॅन टॅकल द चॅलेंजेस विथ अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. जर तुमचा सकारात्मक दृष्टिकोन असेल तर तुम्ही कितीही चॅलेंजेस ॲक्सेप्ट करू शकता. तुम्ही 10 वेळा जरी हरले तरी 11 वेळा पॉझिटिव्हली तुम्ही चॅलेंज ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तरच तुम्ही खरं लाईफ जगला असं आपल्याला म्हणता येईल. अदरवाईज एखादं चॅलेंज हरून आत्महत्या करण्यात कुठलं हे आहे हिम्मत, म्हणजे तुम्ही काय जगला मग तुमचं आयुष्य. ओके, द पोएम एंड्स ऑन ॲन ऑप्टिमिस्टिक नोट. सो पोएमची जी शेवट आहे ती कशी आहे, ऑप्टिमिस्टिक, म्हणजे सकारात्मक, पॉझिटिव्ह. मग काय म्हटलंय शेवटच्या ओळीमध्ये, द ब्रायटर गार्डन, ही जी फ्रेज आहे ही शेवटच्या ओळीमध्ये आलेली आहे कवितेच्या. आणि याचा अर्थ त्यांनी दिलेला आहे की चॉईसेस दॅट लाईफ ऑफर्स टू ऑल. प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यामध्ये समान संधी दिलेल्या असतात आपल्या आयुष्याने. ओके, आणि त्या समान संधी येण्याची आपल्याला वाट बघावी लागते. सपोज आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला आज सुख मिळत आहे, पण ते सुख तुमच्या आज नशिबात नाही आहे, तुम्हाला ते पुढे मिळणार आहे. पण मग त्या पुढच्या सुखासाठी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे. बरोबर आहे. त्याच्यामुळे देअर इज अनादर स्काय असं म्हटलेलं आहे. की अनादर स्काय म्हणजे काय, तर अजून पुढे लाईफ आहे. देअर इज अनादर लाईफ, देअर इज अनादर चॅलेंज, देअर इज अनादर डे. त्या दिवसाची तुम्हाला वाट बघावी लागेल. देअर इज अनादर अपॉर्च्युनिटी, त्या अपॉर्च्युनिटीची तुम्हाला वाट बघावी लागेल. तेव्हा कुठे तुम्हाला तुमच्या हिस्स्यामध्ये, तुमच्या वाट्याला जे सुख येणार आहे ते मिळणार आहे. अदरवाईज असं ते मिळणार नाही. ओके, सो I hope you have understood the introduction of the author as well as introduction of the poem. So now let us begin with the poem. There is another sky. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की देअर इज अनादर स्काय म्हणजे देअर इज अनादर डे किंवा देअर इज अनादर अपॉर्च्युनिटी इन युअर लाईफ. तुमच्या आयुष्यामध्ये आणखीही संधी आहेत. तर एका चॅलेंजला हरून तुम्ही आयुष्याला वाया घालवू नका. तर आयुष्यातल्या इतर अपॉर्च्युनिटी सुद्धा तुम्ही स्वीकारा, चॅलेंजेस स्वीकारा. मग आता पोएट काय म्हणते, देअर इज अनादर स्काय एव्हर सिरीन अँड फेअर. एव्हर सिरीन, सिरीन म्हणजे सायलेंट, आणि फेअर म्हणजे तुमच्याशी चांगलं किंवा तुमच्यासाठी चांगलं असणारं. सो असं एक स्काय आहे, अशी एक अपॉर्च्युनिटी प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दिलेली आहे की जी तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे. आणि ती कशी असणार आहे, फेअर असणार आहे, तुमच्या भल्यासाठी असणार आहे ती. ओके, एव्हर सिरीन म्हणजे नेहमी तुमच्यासाठी एखादी ना एखादी अपॉर्च्युनिटी येणारच आहे. आणि ती कशी असणार आहे, तर शांतपणे ती येईल तुमच्या आयुष्यामध्ये. आणि फेअर, फेअर म्हणजे ती तुमच्या भल्यासाठी असेल, पण तुम्हाला त्याची वाट बघावी लागेल. अँड देअर इज अनादर सनशाईन दो इट बी डार्कनेस देअर. दो इट बी डार्कनेस देअर म्हणजे या डार्कनेसचा आपण दोन अर्थांनी घेऊ शकतो. त्याचा अर्थ, डार्कनेस म्हणजे अंधार आणि डार्कनेस म्हणजे रात्र. आणि इथे म्हटलंय सनशाईन, तर सनशाईन म्हणजे सूर्योदय म्हणजे दुसरा दिवस, किंवा सनशाईन म्हणजे प्रकाश. ओके, तर इकडे अंधार आणि इकडे प्रकाश. तर त्यांनी म्हटलंय की अंधार जरी तुमच्या आयुष्यात आला, दो इट बी डार्कनेस देअर, तुमच्या आयुष्यात अंधार आला तरीही काय होईल, देअर इज अनादर सनशाईन. एक ना एक दिवस तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश जरूर येईल. तो अंधार जाऊन तुमच्या आयुष्यामध्ये प्रकाश येईल. म्हणजे रात्र जाऊन कधी ना कधी दिवस हा उगवणारच आहे, पण तुम्हाला त्या उगवणाऱ्या दिवसाची वाट बघायची आहे. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट्स, ऑस्टिन. सो ऑस्टिन हे तिच्या भावाचं नाव आहे. नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट्स. आता फेडेड फॉरेस्ट्स म्हणजे काय, की आपल्या आयुष्यात येणाऱ्या ज्या काही
अडथळे असतात तर ते एखाद्या जंगलाप्रमाणे असतात. जसं आपण एखाद्या जंगलामध्ये हरवतो आपली वाट, पण कुठेतरी आपण त्या जंगलातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतो आणि एक वेळ अशी येते की आपण त्या जंगलातून बाहेर पडतो आणि कुठल्या तरी गावामध्ये, कुठल्या तरी वस्तीमध्ये किंवा 4 लोक आपल्याला दिसतात बाहेर गेल्यावर. मग आपल्याला तिथे काय म्हणतो एक आशा जागृत होते की नाही, आपण 4 लोकांमध्ये आलेलो आहे. म्हणजे हे जे फेडेड फॉरेस्ट आहे हे आपल्या आयुष्यातल्या अडचणींसारखे आहे. म्हणून त्या एमिली डिकिन्सननी म्हटलंय भावाला, ऑस्टिनला, की नेव्हर माइंड, तू त्यांचा विचार करू नको त्या फेडेड फॉरेस्टचा. ओके, नेव्हर माइंड फेडेड फॉरेस्ट ऑस्टिन, नेव्हर माइंड सायलेंट फील्ड्स. सायलेंट फील्ड्स म्हणजे असे काही शांत वादळं पण असतील तुझ्या आयुष्यामध्ये, तर तू त्याचा पण विचार करू नको. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशा फेजेस येतात, अशा सिच्युएशन्स येतात की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की हे माझ्यासोबतच का घडतंय. पण असं नसतं. प्रत्येकाच्या जीवनामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये दुःख हे येतात, संकट हे येतात, अडचणी येतात, अडथळे येतातच. पण असं नाही की ज्या वेळेला आपल्या आयुष्यात असेल त्याच वेळेला दुसऱ्याच्याही आयुष्यात अडथळे असतील, अडचणी असतील. मे बी तेव्हा तो सुखात असेल, पण जेव्हा आपण सुखात असू तेव्हा तो दुःखात असेल. ओके, सो दुसऱ्याची कंपॅरिझन करून आपल्याला जगायचं नाहीये, तर आपल्याला स्वतःच्या आयुष्यातले चॅलेंजेस ॲक्सेप्ट करून जगायचं आहे. तर मग आपल्याला फेडेड फॉरेस्ट म्हणजे आयुष्यातल्या अडचणी किंवा जे शांत वादळं आहेत त्यांच्याकडे काय करायचं आहे, दुर्लक्ष करायचं आहे. नेव्हर माइंड, त्यांना माइंड करायचं नाहीये. हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट हुज लीफ इज एव्हर ग्रीन. आणि फेडेड फॉरेस्टला जाऊ द्या म्हणताय. थोडं दूर तुम्ही चाललं की काय आहे पुढे, हिअर इज अ लिटिल फॉरेस्ट. ओके, म्हणजे ज्या फॉरेस्टची पानं गळलेली आहेत आणि वृक्ष, सगळे वृक्ष आहेत इथे, सो ते फॉरेस्ट जाणार आहे आज ना उद्या. पण त्याच्यानंतर पुढे एक फॉरेस्ट येणार आहे, लिटिल फॉरेस्ट. ते फॉरेस्ट कसं असेल, हुज लीफ इज एव्हरग्रीन, त्याची पानं हिरवीगार असेल आणि ते फॉरेस्ट तुमच्या समोर येणार आहे आज ना उद्या. तर मग आता इथे कंपॅरिझन केलेली आहे की हे जे हिरवगार असलेलं फॉरेस्ट आहे एव्हरग्रीन, तर त्याची कंपॅरिझन कशाशी केली आहे, जे आपलं लाईफ आहे ज्याच्यामध्ये आपण सक्सेसफुल होणार आहे. तर एव्हरग्रीन म्हणजे हिरवागार असणं म्हणजे आपल्याला सक्सेस मिळणं. सो असं फॉरेस्ट आपल्यासमोर येणार आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला एव्हरग्रीन लीफ, लीफ म्हणजे पानं, सो हिरवीगार पानं म्हणजे आपल्या आयुष्यातलं सक्सेस. सो अशी एखादी सिच्युएशन आपल्या आयुष्यात येणार आहे की जिथे आपण काय होणार आहोत, सक्सेसफुल होणार आहोत. सो हा झाला आपला पहिला स्टांजा. I hope you have understood the stanza. Now the second stanza. Here is a brighter garden. आणि तो जो सेकंड फॉरेस्ट आहे किंवा सेकंड अपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेली आहे, तिथे काय आहे, हिअर इज अ ब्रायटर गार्डन. ब्रायटर गार्डन म्हणजे आपण वर इंट्रोडक्शनमध्ये बघितलं होतं की ब्रायटर गार्डन म्हणजे त्यांनी म्हटलं आहे की चॉईसेस दॅट लाईफ ऑफर्स टू ऑल. हे बघा, इथे बघा, ब्रायटर गार्डन. ब्रायटर गार्डन मीन्स चॉईसेस दॅट लाईफ ऑफर्स टू ऑल. प्रत्येकाला कमी जास्त प्रमाणात संधीही देव उपलब्ध करून देत असतो. मग ते ब्रायटर गार्डन आता तुला समोर मिळणार आहे. हिअर इज अ ब्रायटर गार्डन, ज्याच्यामध्ये तुला संधीच संधी आहे सगळ्या. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन. आता फ्रॉस्ट म्हणजे काय की बर्फ, गोठलेला बर्फ किंवा गोठलेलं पाणी म्हणजे बर्फ. सो वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, जिथे नुसता गोठलेला बर्फ राहणार नाही आहे, तर वाहतं पाणी सुद्धा तिथे राहणार आहे. गोठलेला बर्फ म्हणजे एका जागी जमा झालेलं पाणी, आणि वाहतं पाणी म्हणजे की तुझ्या जीवनाला दिशा मिळणार आहे आणि त्या पाण्यासारखा जर तू वाहत जाशील तर तुला पुढे नवीन नवीन अपॉर्च्युनिटीज मिळत जातील, नवीन नवीन संधी मिळत जातील. म्हणजेच काय की आता तुझं लाईफ थांबलेलं नाही आहे. फ्रॉस्ट म्हणजे बर्फ, गोठलेलं पाणी. सो तुझं लाईफ आता त्या बर्फासारखं थांबलेलं नाही आहे, तर वाहत्या पाण्यासारखं तुझं लाईफ आता पुढे चालणार आहे. म्हणून तू आता परत ये. वेअर नॉट अ फ्रॉस्ट हॅज बीन, इन इट्स अनफेडिंग फ्लावर्स आय हिअर द ब्राईट बी हम. आता
ते जे गार्डन आहे, ब्राइटर गार्डन, आयुष्याचं ब्राइटर गार्डन, तर त्या ब्राइटर गार्डनमध्ये काय आहेत? अनफेडिंग फ्लावर्स, म्हणजे अशी फुलं आहेत की जी फुलं कधीही फेड होणार नाही आहे, म्हणजे कोमेजणारी नाही आहे. बरोबर आहे? अनफेडिंग म्हणजे न कोमेजणारी. सो त्या गार्डनमध्ये अशी अशी फुलं आहेत की जी सदैव प्रफुल्लित राहणार आहे, जी सदैव टवटवीत राहणार आहेत. तर मग याचा अर्थ आपण काय घेऊ शकतो की तुला आता आयुष्यामध्ये अशा संधी आहेत की त्या संधी कधीही आता तुझ्या हातून सुटणार नाही आहेत. त्या संधी तुझ्यासाठी सदैव ओपन राहणार आहेत, खुल्या राहणार आहेत आणि तू त्या संधी स्वीकारून तुझ्या आयुष्यामध्ये पुढे जाऊ शकतो. बघा कंपॅरिझन किती छान केली आहे पोएटनी. आय हिअर द ब्राईट बी हम, आणि त्या फुलांवर बसलेली जी बी आहे, बी म्हणजे मधमाशी, आणि त्या फुलांवर बसलेल्या बीचं मी काय ऐकतोय? हम. हम मीन्स हमिंग साऊंड. ती जी मधमाशी आहे ती गुंजारव जी करते, तिचा आवाज जो असतो गुंजारव करत असताना, सो त्या गुंजारव करण्याला म्हटलंय हम, हमिंग साऊंड. सो मग ही पोएट म्हणते आपल्या भावाला की मी त्या फुलावर बसलेल्या मधमाशीचं काय ऐकलेलं आहे? हमिंग ऐकलेलं आहे. आणि ती कसं हमिंग करते आहे? तर ब्राईट. ब्राईट म्हणजे पॉझिटिव्हली ती हमिंग करते आहे. तिचा जो हमिंग करण्याचा साऊंड आहे तो कसा आहे? सकारात्मक आहे. म्हणजे आता इथे कंपॅरिझन कशाची केल्या गेलेली आहे? तर फुलावर बसलेली जी मधमाशी आहे, तर ती फुलावर बसलेली मधमाशी म्हणजे याच्या आयुष्यात आलेली संधी. तर ती संधी कशी दिसते आहे? पॉझिटिव्ह दिसते आहे, ब्राईट दिसते आहे. प्रीदी माय ब्रदर इन टू माय गार्डन कम. सो प्रीदी म्हणजे ती जी आहे बहीण, ती आपल्या भावाला रिक्वेस्ट करते आहे की प्लीज, प्रीदी मीन्स प्लीज, माय ब्रदर, की तू आता परत ये, इन टू माय गार्डन कम. इन टू माय गार्डन म्हणजे तू आता घरी परत ये. हे जे ब्राइटर गार्डन तुझ्यासाठी समोर ठेवलेलं आहे, त्या ब्राइटर गार्डनमध्ये आता तू परत ये, कुठेही जाऊ नको, कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये सगळ्या सकारात्मक गोष्टी घडणार आहे आणि तू आयुष्याचे जे चॅलेंजेस आहे ते स्वीकारायला तयार हो, कारण ते चॅलेंजेस स्वीकारल्यानंतरच तुला चांगल्या चांगल्या संधी तुझ्या आयुष्यामध्ये उपलब्ध होणार आहेत आणि त्या संधी आता तुझ्या आयुष्यात कायमच्या टिकणार आहेत. त्या आता फेड होणाऱ्या नाही आहेत किंवा तुझ्या आयुष्यातून निघून जायला येणाऱ्या नाही आहेत, तर त्या परमनंट तुझ्या आयुष्यात राहणार आहेत. सो दिस इज दी overall meaning of the poem. I hope you have completely understood the meaning of the poem. If you haven't understood, please listen it repetitively so that you will completely understand it. Okay, so here we will stop in this video session. In the next video session we will see the brainstorming activities of the poem, and we will also see the rhyming scheme of the poem and the figure of speech part of the poem. So till then, thank you for patiently listening to my video, and do listen to my videos. Thank you and have a nice day ahead.